नमस्कार सर्वांना. कशी आहात सगळे? मस्त आहात ना? आशा करते तुम्ही सगळे आनंदात असाल. तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवरच्या आजच्या या व्हिडिओमध्ये. तर आता बघा, सगळ्या ताई मैत्रिणींचं ना हे उन्हाळ वाळवणीचं सामान बनवणं चालू असेल. कारण उन्हाळा लागला की आपण सगळ्या वर्षभराची जी तयारी आहे ना तर ती हळूहळू करून ठेवतो. म्हणजे बघा, मुलांना काही आवडतं किंवा घरासाठी कधी काही काही गोष्टी लागतात ज्या आपल्याला वर्षभर साठवून ठेवायच्या असतात. तर त्या गोष्टी आपण या दिवसांमध्ये म्हणजेच एप्रिल मे या महिन्यामध्ये बनवतो. तर बऱ्याच ताईंचं बघा काय ना काय असं बनवणं चालू असेल. आणि मी सुद्धा कालपासून वाळवणीचं जे सामान आहे तर ते बनवायला सुरुवात केली आहे. कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की काल भाजीच्या ज्या वड्या असतात, मिक्स डाळीच्या ज्या वड्या असतात, तर त्या मी बनवलेल्या. शेवयांची सुद्धा तयारी करून घेतली होती. आणि कालच्याच व्हिडिओमध्ये मी म्हणजे तुम्हाला सांगितलं होतं की हे आलूसुद्धा मी उकळून ठेवलेले होते. आणि काल तुम्हाला म्हटलं सुद्धा होतं की उद्याच्या व्हिडिओमध्ये याचं मी काय बनवणार आहे तर ते तुमच्यासोबत शेअर करणार म्हणून. तर आलूना छान असे उकळून घेतले होते आणि हे कालच उकळून ठेवलेले होते आलू. आणि सोबतच साबुदाणासुद्धा भाजून घेतला होता. म्हणजे आलू आणि साबुदाण्याचे पापड मला बनवायचे आहेत. तर त्याच्यासाठी बघा, आलू उकळून घेतले आणि साबुदाणा छान असा भाजून घेतला. म्हणजे तो अगदी असा हलका होऊन जातो. त्यामध्ये ना जिरं घातलं आणि साबुदाणा थंड होत होता तोपर्यंत आलू ना किसणीवर किसून घेतले. पण आलूचं जे प्रमाण आहे ना ते इतकं चिकट होतं की त्या वेळेला म्हणजे तेव्हाच मला ना हे आलूचे पापड बनवायचे होते. आलूचे वगैरे जे पापड आहे सहसा मी ना रात्रीलाच बनवते. म्हणजे रात्रभर पंख्याच्या हवेत ते सुकतात आणि दुसऱ्या दिवशी मग त्यांना सकाळी परड्यावर टाकून वर टेरेसवर ठेवते. म्हणजे एकतर सावलीतल्या सावलीत हे पापड बनवून जातात आणि आपण एकटंसुद्धा हे बनवू शकतो. समोर तुम्हाला त्याची जी प्रोसेस आहे तर ती मी सांगणारच. तर आलू ना थोडे चिकट होते तर त्यामुळे त्यांना मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि दुसरी जी रेसिपी आहे तर ती बनवायला घेतली. तर इथे बघा, सगळे पुन्हा आलू सगळे ना त्याच्या साली काढून घेतल्या छिलनीने. आणि त्यानंतर अशा प्रकारे त्याच्या ज्या चिप्स आहेत तर त्या पाडून घेतल्या. आणि हे सुद्धा मी रात्रीच्याच वेळेला करून ठेवते. कारण सकाळी सकाळी ना चिप्स पाडायचे आणि पुन्हा मग त्यांना धुण्या करण्याचं जे काम आहे ना तर ते खूप वाढून जातं. तर त्यामुळे रात्रीच्याच वेळेला ना सगळे आलू मी सोलून घेते आणि त्यांच्या अशा प्रकारे चिप्स पाडून ठेवते आणि त्यांना पाण्यामध्ये ठेवते. बऱ्याच ताईंना वाटेल की रात्रीच्याच वेळेला चिप्स पाडून ठेवतात तर ते काळे पडणार नाहीत का? तर अजिबात काळे पडत नाही. त्यामध्ये ना थोडीशी तुरटी घालून घ्यायची आणि त्यांना रात्रभर छान असं पूर्ण पाण्यामध्ये बुडवून ठेवायचं. ही आहे मग दुसऱ्या दिवशीची सकाळ. तर इथे पाणी मी गरम करायला ठेवलं चिप्स उकळण्यासाठी. आणि जे चिप्स मी रात्रीला पाळून ठेवलेले होते तर ते बघा अजिबात काळे पडलेले नाही. फक्त त्यांना पाण्यामध्ये ना छान असं पूर्णपणे बुडवून घ्यायचं आणि थोडीशी जी तुरटी आहे तर तुरटी त्यामध्ये टाकून घ्यायची. म्हणजे जी काही आलूची जी काही घाण असते किंवा जे काही खराब पाणी असतं तर ते सगळं निघून जातं आणि आलू काळे पडत नाहीत. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ना पुन्हा आणखी हे जे चिप्स आहेत तर ते मी 1-2 पाण्याने चांगले धुवून घेते. म्हणजे त्यातला जो काही स्टार्च असतो तर तो सगळा निघून जातो आणि आलू चिप्स अजिबात काळे पडत नाही. छान असे पांढरे शुभ्र आलू चिप्स होतात. तर त्यामुळे सकाळी आलू चिप्स बनवायच्या आधी ना चिप्स छान असे 1-2 पाण्याने धुवून घ्यायचे. म्हणजे त्यातलं सगळं जे काही आहे ते निघून जातं आणि छान असे पांढरे शुभ्र जे चिप्स आहेत तर ते बनून तयार होते. पाणी छान उकळलेलं होतं. धुतलेले चिप्स त्यामध्ये घातले आणि यामध्ये ना मी फराळी मिठाचाच वापर करते. म्हणजे जे सेंधव मीठ असतं ना तर त्याचा वापर करते. कारण साधं मीठ आपण उपवासामध्ये खात नाहीत आणि त्यामुळे यामध्ये मी फराळी मिठाचाच वापर करते. कारण आपण उपवासामध्ये वगैरे ह्या चिप्स तळतो म्हणून. तर त्यामध्ये मीठ टाकून घेतलं आणि पुन्हा कोपळ ठेवून ना त्याला वाफ येण्यासाठी ठेवली. त्यानंतर पुन्हा हे जे थोडेसे चिप्स होते तर त्यांना पाण्यातून छान असं धुवून घेतलं. आणि तोपर्यंत बघा जे चिप्स आहेत तर ते सुद्धा छान शिजलेले होते. तर 2 वेळेला हे चिप्स मी शिजवून घेणार आहे. चिप्स ना खूप शिजवून घ्यायचे नाही. त्यांना 1-2 उकळ आल्या की त्यानंतर चिप्स ना अशा प्रकारे काढून घ्यायचे. की कधी बघा आपण काय करतो, जे चिप्स आहेत ना तर ते खूप असे ओव्हरकुक करून घेतो आणि त्यानंतर त्यामध्ये ना खूप असे तुकडे पडायला लागतात सुकवतानासुद्धा आणि सुकल्याच्या नंतरसुद्धा. तर त्यामुळे खूप त्यांना शिजवायचं नाही. 2-3 उकळी आल्या की जे चिप्स आहेत तर ते काढून घ्यायचे अशा प्रकारे जाडीच्या टोपलीमध्ये.
त्यानंतर त्याच पाण्यामध्ये पुन्हा आणखी जे दुसरे चिप्स होते तर ते मी त्यामध्ये टाकून घेतले. पुन्हा थोडंसं मीठ ॲड केलं, कारण मिठाचं प्रमाण कमी होऊन जातं, त्यामुळे थोडंसं पुन्हा मीठ ॲड केलेलं. आणि सगळे जे चिप्स आहेत तर त्यांना ज्या कमचीवाल्या टोपली असते तर त्यामध्ये काढून घेतले, म्हणजे त्यातलं जे गरम पाणी आहे तर ते सगळं बाहेर निघून जातं. त्यानंतर अशा प्रकारे टेरेसवर हे जे चिप्स आहेत तर ते मी सुकवून घेतले. चिप्स ना थोडेसे, म्हणजे जे हे उन्हामध्ये वाळवायचं सामान असतं तर ते मी सकाळच्या वेळेला थोडंसं लवकरच करून घेते, कारण मग उन्हाचं प्रमाण वाढलं की आपल्यालासुद्धा बरं वाटत नाही. तर त्यामुळे थोडेसे लवकरच त्यांना सुकवून घेतलं मी, सकाळी 7:30-8च्या दरम्यान. आणि त्यानंतर मग साबुदाण्याचे आणि आलूचे जे पापड आहेत तर ते बनवायला घेतले. हा जो साबुदाणा आहे तर तो मी काल रात्रीलाच भाजून ठेवलेला होता, पण आलू खूप चिकट होते त्यामुळे तो प्लॅन जो आहे त्या वेळेवर मी रद्द केला. आणि दुसऱ्या दिवशी मग दुपारच्या वेळेवर, म्हणजे जवळपास 3-3:30 वाजलेले असावे दुपारचे, तर त्या वेळेवर हे बनवायला घेतलं. जो साबुदाणा होता तर त्याला ना चांगलं असं अगदी बारीक मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं. त्यामध्ये जिरासुद्धा घातलेला होता. तुम्हाला आवडत असेल तर काळ्या मिरीची पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता, पण माझ्या इथे मिऱ्याची पावडर काही होती नाही, तर त्यामुळे इथे मी मिरच्या आणि जिऱ्याची पेस्ट इथे बनवायला घेतली आणि त्यालासुद्धा जाडसर बारीक असं वाटून घेतलं. आता रात्रीला जे आलू किसलेले होते तर त्यांनासुद्धा थोडासा कडकपणा आलेला होता, तर त्यामध्येच ना हा जो साबुदाणा मी बारीक केलेला होता तर तो घातला आणि सोबतच ही जी मिरचीची पेस्ट आहे तर ती घातली. यामध्ये पुन्हा फराळी मिठाचाच वापर करणार आहे मी, कारण हे जे पदार्थ आहेत तर ते आपण उपवासामध्ये खाऊ शकतो, तर त्यामुळे फराळी मिठाचाच वापर करते. कधी कधी बघा आपल्याला म्हणजे भगर किंवा साबुदाणा बनवायचा कंटाळा येतो, तर अशा वेळेला म्हणजे 1-2 पापड हे तळून आपण खाऊन घेतो, कारण कधी कधी बघा शरीरामध्ये अजिबात जर मीठ गेलं नाही तर त्या दिवशी सायंकाळपर्यंत ना खूप असा लुस्तपणा येतो आणि अगदी असं ना वेगळंच वाटायला लागतं. तर अशा वेळेला हे 1-2 पापड आपण तळून खाऊ शकतो दह्यासोबत वगैरे, तर उपवासामध्ये चालतात हे पापड. तर त्यांना ना छान असं मिक्स करून घेतलं आणि हे मिक्स करताना ना अगदी असं पूर्णपणे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, नाहीतर मग बघा कुठे मिरचीची पेस्ट लागते, कुठे मिठाचं प्रमाण जास्त असते, कुठे कमी असते, त्यामुळे सगळं असं व्यवस्थित ना मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर अशा प्रकारे ना पुऱ्यांसाठी आपण गोळे बनवतो तर तसे अगदी छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे. आणि जी पुरीची मशीन असते तर त्यावर ना 2 अशा छोट्या छोट्या ना ज्या प्लास्टिकच्या बॅग असतात तर त्यांचे ना छोटे छोटे काप करून घ्यायचे. खाली एक प्लास्टिकची बॅग ठेवायची, मधामध्ये गोळा ठेवायचा आणि वरून पुन्हा एक प्लास्टिकची बॅग ठेवायची आणि पुरीच्या मशीनने दाब देत हे जे पापड आहे तर ते बनवून घ्यायचे. पापड ना थोडेसे पातळच ठेवायचे. यामध्ये बघा मी ना जे पापड खार असतं तर ते टाकलेलं नाही. जर तुम्हाला मिळत असेल दुकानामध्ये कुठे अवेलेबल होत असेल किंवा तुमच्याकडे असेल तर त्यामध्ये ना थोडंसं पापड खार टाकायचं. याच्याने जे पापड आहेत ना तर ते छान असे खुसखुशीत होतात आणि पापड खार न टाकल्यास पापडाचं जे प्रमाण आहे तर ते थोडंसं कडक होतं. तर माझ्या इथे पापड खार काही होतं नाही आणि दुकानामध्ये मला मिळालंसुद्धा नाही, तर त्यामुळे मी यामध्ये ना पापड खार टाकलेलं नाही. तर अशा प्रकारे बघू शकत असाल तुम्ही, छान अशा 2 छोट्या छोट्या ना कॅरी बॅगचे म्हणजे तुकडे घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने त्यावर गोळा ठेवून पुरीच्या मशीनने दाब देऊन हा जो पापड आहे तर तो आपण बनवून घेऊ शकतो. आणि स्पेशली म्हणजे बघा हे पापड मी ना सायंकाळच्या वेळेला बनवले. अगदी सावलीमध्ये बसूनसुद्धा आपण हे पापड बनवू शकतो, काही उन्हामध्ये तापण्याची गरज नाही. रात्रभर हे पापड छान असे कडक येऊन जातात. पळड्यामध्ये काढून यांना दुसऱ्या दिवशी उन्हामध्ये वाळवून घ्यायचं. सोबतीला सासूबाई होत्या, त्यांनी गोळे बनवून दिले आणि मी पटापट हे जे पापड आहेत तर ते मशीनने दाबून इथे सुकवून घेतले. मदतीला जर कोणी असेल ना तर अगदी झटपट हे बनतात. तर चला, मस्त आलूचे जे पापड आहेत तर ते बनवून तयार झालेले. पुन्हा एक रेसिपी बनवायची होती, पण पावसाच्या वातावरणामुळे ती मला कॅन्सल करावी लागली. नंतर कधीतरी बनवणार. तर आज ना हे सुद्धा घरी आले होते, म्हणजे महिन्याभराच्या ट्रेनिंगसाठी मध्य प्रदेशामध्ये गेलेले. मागे 2-3 दिवसाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलंसुद्धा होतं, पण रविवारची सुट्टी होती दुसऱ्या दिवशीची, म्हणजे आजच्या शनिवार आहे आणि रविवारची सुट्टी होती. यांच्या सोबतीला जे सगळे होते तर ते सुद्धा इकडे नागपूर भंडारा जिल्ह्यातलेच होते, तर ते सगळे घरी आलेले, तर हे सुद्धा घरी आले. तर जेवणाच्या नंतर तोच इथे आमचा आईस्क्रीमचा आनंद घेणं चालू आहे. तर चला, आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथे संपवते. आशा करते तुम्हाला आवडला असेल. व्हिडिओ कुठे जरी आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओसोबत. बाय. हर हर महादेव.